विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा पार्ट बघतोय. मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशनचं बेसिक आणि कॉम्पोजिट फंक्शन ऑफ इंटिग्रेशन पाहिलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढे जाऊन इंटिग्रेशनचा पहिला एक्झरसाइज आणि त्याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. जर मागचे लेक्चर पाहिले नसतील तर पुन्हा एकदा मागचे लेक्चर बघा. बेसिक्स कळल्याशिवाय ह्या लेक्चरमधले प्रॉब्लेम्स समजणार नाही. तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 3.1 नवीन सिलेबसनुसार जो आहे त्याच्यातून आपण एक्झरसाइज 3.1 मधील एक्झाम्पल्स बघणार आहोत. एक्झरसाइज 3.1 मधील पहिला प्रश्न आहे इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि त्यातून मी तिसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे. पहिली 2 एक्झाम्पल्स कालच्या लेक्चरमध्ये आपण होमवर्कला दिलेले होते. तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या लेक्चरमध्ये आपलं पहिलं एक्झाम्पल आहे 3sec² x minus 4 divided by x plus 1 divided by x under root x minus 7. मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की व्यवस्थित रिप्रेझेंटेशन पाहिजे असेल तर इंटिग्रेशनचं कोणतंही एक्झाम्पल सोडवत असताना सर्वात प्रथम त्या एक्झाम्पलला आय असाइन करा. मी इथं काय केलं, सर्वात प्रथम ह्या एक्झाम्पलला आय असाइन केला. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3sec² x minus 4 divided by x plus 1 upon x under root x minus 7. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपला मी काय केलं की इंटिग्रेशनचा एक रूल यूज केला. जर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx मला ह्या टोटल फंक्शनचं विचारलेलं आहे तर मी पहिला रूल अप्लाय काय करतोय की प्रत्येकाचं मी सेपरेट इंटिग्रेशन घेतोय, त्याशिवाय मला नेक्स्ट स्टेप करता येणार नाही. म्हणून मी काय केलं की इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे इंटिग्रेशन आणि हा dx हा असा जो सिम्बॉल आहे तो सगळ्यात पहिला मी 3sec² x ला दिला, 3sec² x ला दिला. नंतर 4 upon x ला एक दिला इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx. नंतर मी 1 upon x अंडर रूट x चं इंटिग्रेशन घेतलं, मायनस शेवट जे होतं 7 होतं 7, ते 7चं इंटिग्रेशन घेतलं. त्याच्यानंतर मी तिसरा रूल यूज करतोय, तो म्हणजे कॉन्स्टंट. जर एखाद्या एक्झाम्पलचं इंटिग्रेशन घेत असताना, एखाद्या फंक्शनचं इंटिग्रेशन घेत असताना त्या फंक्शनमध्ये जर एखादा कॉन्स्टंट असेल, त्या फंक्शनसोबत जर एखादा कॉन्स्टंट असेल तर तो कॉन्स्टंट आपण काय करतो, इंटिग्रेशन साईनच्या बाहेर लिहितो. म्हणून मी तर काय केलं की 3 हा इंटिग्रेशन साईनच्या बाहेर लिहिला, आत राहिलं फक्त sec² x. इथं पण 4 इंटिग्रेशन साईनच्या बाहेर लिहिला, आत राहिलं फक्त 1 upon x. त्याच्यानंतर x अंडर रूट x. विद्यार्थी मित्र इथं तुम्ही बघू शकता की x अंडर रूट x म्हणजेच x इंटू x रेज टू 1/2. हा इथं 1 आहे. x इंटू x रेज टू 1/2. मग इथं x आणि x रेज टू 1/2 यांचा गुणाकार म्हणजे काय असतं, या दोघांचाही बेस समान आहे. जर तुम्ही स्कूल टाइममध्ये हे शिकला असाल की ज्या 2 व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन करत असताना त्यांचा बेस समान असतो, त्यांच्या पॉवरची ॲडिशन होते. जर तुम्ही मराठी मीडियमचे असाल तर तुम्हाला हा नियम पाठ असेल की समान पाया असलेल्या 2 संख्यांचा गुणाकार म्हणजे त्यांच्या घातांकांची बेरीज म्हणजे पॉवर्सची ॲडिशन. मग इथं काय आलं, 1 + 1/2. 1 + 1/2 असतं 3/2. म्हणून x अंडर रूट x ऐवजी मी काय लिहिलं, डायरेक्ट x रेज टू 3/2. इथं 7 जो आहे तो 7 कॉन्स्टंट आहे, तो 7 इंटिग्रेशन साईनच्या बाहेर लिहिला तर आत काय राहतं तर 1 राहतं. तर 1 का, कारण का एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1, म्हणून आपण इथं 1चं इंटिग्रेशन पुढं x लिहू शकतो. विद्यार्थी मित्र हो, फॉर्म्युले तुम्ही वाचलेच असतील, पाठ झालेच असतील. tan x चं डेरिव्हेटिव्ह असतं sec² x, देअरफॉर sec² x चं इंटिग्रेशन येतं tan x. log x चं डेरिव्हेटिव्ह असतं 1 upon x, देअरफॉर 1 upon x चं इंटिग्रेशन log x. बघा, मी पहिला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला सांगतोय आणि त्याच्यावर इंटिग्रेशनचा फॉर्म्युला कसा आला हे मी तुम्हाला सांगतोय. tan x चं sec² x होतं, म्हणून sec² x चं काय लिहितं, tan x आलं. x रेज टू 3/2 हा डिनॉमिनेटरमध्ये होता, x रेज टू 3/2 न्यूमरेटरमध्ये गेल्यावर काय आला, x रेज टू -3/2. आणि मग इथं आपण काय केला, x रेज टू nचा फॉर्म्युला यूज केला, x रेज टू n+1 upon n+1. इथं जो आहे तो डोक्यावरती आहे, रेज टू n+1. नंतर 7x, 1चं इंटिग्रेशन काय आलं, x आलं. बरोबर, हे आहे असं राहिलं, हे सुद्धा आहे असं राहिलं. इथं फक्त n+1 upon n+1 म्हणजेच x रेज टू -1/2 upon 1/2, कारण का -3/2 + 1 upon -3/2 + 1 किती असतो, -1/2 असतो. फक्त हा मायनस इथं आला, हा मायनस इथं आला, आणि हा डिनॉमिनेटर आहे म्हणून तो काय गेला, न्यूमरेटरमध्ये गेला. म्हणजे हा 2 वरती गेला आणि x रेज टू -1/2 म्हणजेच 2 upon root x. सो दिस इज माय फायनल आन्सर. नाव ॲज यू कॅन सी
इन द सेम वे वी आर गोइंग टू सॉल्व द नेक्स्ट एक्झाम्पल अँड दॅट इज दिस. ह्या एक्झाम्पलमध्ये सगळ्यात पहिला मी काय केलं, त्या एक्झाम्पलला आय असाइन केला, बरोबर. नंतर न्यूमरेटरमध्ये इथं मायनस आहे इथं प्लस आहे, पण सगळ्याला डिनॉमिनेटर एकच आहे, म्हणून मी सगळ्यात पहिला काय करतो की डिनॉमिनेटर सेपरेट करतो. आता इथं सुद्धा एक्स अंडर रूट एक्स आहे आणि इथं आपण पाहिलं होतं की एक्स अंडर रूट एक्स म्हणजेच एक्स रेस टू 3/2. एक्स रेस टू 3/2 मी लिहून प्रत्येकाला काय केलं, सेपरेट सेपरेट दिला. आता इथं एक्स रेस टू 3 आहे, बरोबर, इथं, आणि इथं एक्स रेस टू 3/2 आहे. सो हा एक्स रेस टू 3/2 वरती आल्यावर काय आला, मायनस होणार. सो इथं केलेलं आहे बघा, एक्स रेस टू 3 इंटू एक्स रेस टू मायनस 3/2. पुन्हा एकदा इथं समान बेस आहे, सो त्यांच्या पॉवर्सची काय होणार, ॲडिशन होणार, पण हे मायनस असल्यामुळं 3 मायनस 3/2. सो आय एम गेटिंग, जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आय एम गेटिंग प्लस 3/2. 2 3 जा 6, 6 मायनस 3, 3/2. सो आय एम गेटिंग एक्स रेस टू 3/2 ओनली ओव्हर हिअर. 2x आपण एक्स रेस टू 3/2 म्हणजे 3/2 हा वरती गेल्यावर इथं मायनस 3/2 झाला. ही स्टेप मी इथं सॉल्व्ह केलेली आहे आणि एक्स रेस टू 1 ऑलरेडी इथं आहेच हा. मग 1 मायनस 3/2 पॉवरची ॲडिशन झाली, राहिलं किती एक्स रेस टू मायनस 1/2, बरोबर. प्लस 5 इंटू एक्स रेस टू 3/2 हा जो आहे तो पुन्हा एकदा न्यूमरेटरमध्ये गेल्यानंतर हा इथं जो प्लस आहे न्यूमरेटरमध्ये जात असताना त्याचे साईन म्हणजे त्याच्या जी पॉवरची साईन असते ती चेंज होते. म्हणजे इथं एक्स रेस टू प्लस 3/2 डिनॉमिनेटरमध्ये आहे, न्यूमरेटरमध्ये गेल्यावर काय आला, मायनस 3/2. पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेपला इथं कॉन्स्टंट होता, तो कॉन्स्टंट मी काय केला, इंटिग्रेशन साईनच्या बाहेर. हा सुद्धा काय केला, कॉन्स्टंट इंटिग्रेशन साईनच्या बाहेर, आणि हा सुद्धा कॉन्स्टंट इंटिग्रेशन साईनच्या बाहेर. सो ॲट द लास्ट स्टेप आय एम गेटिंग ओनली दिस. आता इथं सगळीकडं म्हणजे तिन्ही ठिकाणी मी कोणता फॉर्म्युला यूज करणार, एक्स रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1, का तर एक्स रेस टू n आहे, बरोबर. सो आय एम गेटिंग एक्स रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 ॲट द 3 places. So I am getting x raised to 5/2 upon 5/2 into x raised to 1/2 upon 1/2 and final x raised to minus 1/2 upon minus 1/2. फक्त हा मायनस इथं आला, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर 2 इथं वरती गेला, सो 10 झाला. इथं पण डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे 2 इथं वरती गेल्यावर 4 झाला. 5 इथं डिनॉमिनेटरमध्ये राहिलं, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर 2 आहे म्हणून तो काय गेला, न्यूमरेटरमध्ये गेला, 3 2 जा 6 झाला. सो दिस इज माय फायनल आन्सर. नाव आता त्या एक्झरसाइजमधला हा दुसरा क्वेश्चन होतोय, हा टाईप 2चे क्वेश्चन सुरू होतात ज्याच्यामध्ये आपणाला ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले यूज करावे लागतात. आता जर तुम्ही वरती पाहिलं तर ते सगळे अल्जेब्रिक फॉर्म्युले होते, एक्स रेस टू एनचे फॉर्म्युले किंवा लॉगॅरिथमिक एक्सपोनेन्शियलचे फॉर्म्युले यूज करावे लागत होते. इथं मात्र ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले आधी अप्लाय करावे लागतात. ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले अप्लाय करून सिम्प्लिफाय करून मग आपल्याला त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागतं. क्वेश्चन 2 म्हणजेच टाईप 2चा क्वेश्चन आहे, त्याच्यामधला आता एक पहिला प्रश्न आहे, इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर एक्स dx. विद्यार्थी मित्र हो, tan स्क्वेअर एक्सच्या ऐवजी मी तर फॉर्म्युला काय लिहिला, सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1. ट्रिग्नॉमेट्रीचा हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. tan स्क्वेअर एक्स जर राईट हँड साईडला नेला तर 1 किती आला, लेफ्ट हँड साईडला आला. सो tan स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1. मग आता इथं तुम्हाला प्रश्न असा पडू शकतो की सर असं का केलं, तर इंटिग्रेशनमध्ये डायरेक्ट tan स्क्वेअर एक्सच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला कोणताही नाहीये, पण सेक्स स्क्वेअर एक्सचा मात्र आहे. म्हणून tan स्क्वेअर एक्सच्या ऐवजी मी इथं काय केलं, सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1 असं लिहिलं. विद्यार्थी मित्र आता नेक्स्ट स्टेप तुम्हाला माहितच आहे की सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन. सेक्स स्क्वेअर एक्सचं एक इंटिग्रेशन इथं घेतलं, 1चं इंटिग्रेशन इथं लिहिलं. tan एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक्स स्क्वेअर एक्स, देअरफॉर सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय आलं माझं, tan एक्स आलं, आणि इथं 1चं इंटिग्रेशन काय आलं, एक्स आलं, शेवटी प्लस सी. हे एक्झाम्पल खूप सोपं आहे, एक्झाम्पल तुम्ही 2-3 वेळेला लिहून काढा, प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे साइन 2x अपॉन कॉस एक्स dx, बरोबर. सगळ्यात पहिली स्टेप, लेट आय इज इक्वल टू, मी एक्झाम्पल आहे असं लिहून घेतो, इंटिग्रेशन ऑफ साइन 2x अपॉन कॉस एक्स dx. विद्यार्थी मित्र, ट्रिग्नॉमेट्रीचा हा फॉर्म्युला आपल्याला माहितच असेल की साइन 2x इज इक्वल टू 2 sin x इंटू कॉस एक्स. मग तो फॉर्म्युला इथं यूज केला मी. इथं इंटिग्रेशनचा सिम्बॉल राहिलेला आहे, हा तुम्ही व्यवस्थित एकदा ड्रॉ करून घ्या. एक्झाम्पल घेत असताना, नोट्स लिहून घेत असताना इंटिग्रेशनचा सिम्बॉल इथं राहिलेला आहे. तर इंटिग्रेशन ऑफ 2 sin x इंटू कॉस एक्स अपॉन कॉस एक्स dx. या कॉस एक्सला हा कॉस एक्स कॅन्सल झाला, राहिलं फक्त 2 sin x dx, रिमेनिंग इज 2 sin x dx. सो हा 2 पुन्हा एकदा कॉन्स्टंट आला,
सो टू इंटिग्रेशन साईनच्या काय केलं मी बाहेर लिहिला, कारण का आपण कॉन्स्टंट इंटिग्रेशनमध्ये इंटिग्रेशन साईनच्या बाहेर लिहितो, म्हणून 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स. आणि विद्यार्थी मित्र आपल्याला माहिती आहे साइन एक्सचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस एक्स. सो आय एम गेटिंग फायनल आन्सर ॲज -2 cos x प्लस सी. राईट. नाव हे सुद्धा एक्झाम्पल खूप सोपं होतं. नाव नेक्स्ट एक्झाम्पल इज cos 2x अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. जर ह्या स्टेप्स बघितल्या तर तुम्हाला एक्झाम्पल समजूनच जाईल. त्यातूनही जर काही समजलं नाही तरी मी एक्सप्लेन करतोय ते एकदा चेक करा. cos 2x म्हणजे काय? cos स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स, बरोबर. cos स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स हा 1 असतो, तर cos स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स हा काय असतो? cos 2x असतो. म्हणून cos 2x ऐवजी मी हा फॉर्म्युला लिहिला. डिनॉमिनेटरमध्ये इथं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे ही टोटल एक टर्म आहे. ही टर्म मी पहिला cos स्क्वेअर एक्सला एक दिली, नंतर साइन स्क्वेअर एक्सला एक दिली, बरोबर. इथं cos स्क्वेअर एक्सला cos स्क्वेअर एक्स कॅन्सल, इथं साइन स्क्वेअर एक्सला साइन स्क्वेअर एक्स कॅन्सल, इथं राहिलं 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स, इथं राहिलं 1 अपॉन cos स्क्वेअर एक्स. सो 1 अपॉन साइन म्हणजे असतं कोसेक. सो इथं काय केलं? कोसेक स्क्वेअर एक्स लिहिलं. 1 अपॉन cos स्क्वेअर एक्स म्हणजे सेक स्क्वेअर एक्स. सो कोसेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन काय असतं? मायनस कॉट एक्स, आणि सेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन असतं tan x प्लस सी. सो दिस वन वॉज माय फायनल आन्सर. अँड नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज दिस. दिस एक्झाम्पल इज प्रिटी गुड बिकॉज ह्याच्यामध्ये लवकर समजत नाही की नक्की काय करायचं आहे. तर ह्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघितलं तर मी सगळ्यात पहिला स्टेपला काय केलं की लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन आहे असं लिहून घेतलं, √1 प्लस साइन 2x dx, बरोबर. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला माहीत आहे की 1 म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. सो आय एम गेटिंग साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. 1च्या ऐवजी मी काय लिहिलं? साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. आणि साइन 2x ऐवजी मी काय लिहिलं? 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. तर आपल्याला माहीत असेलच की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab म्हणजेच ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab म्हणजेच ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर. इथं मी स्क्वेअर लिहिलेला नाही, हे खोडलेलं आहे, म्हणजे ए साइन एक्स प्लस कॉस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता ह्या स्क्वेअरला हा स्क्वेअर रूट काय आला? कॅन्सल. सो रिमेनिंग इज माय साइन एक्स प्लस कॉस एक्स. नेक्स्ट स्टेपला सेपरेट इंटिग्रेशन घेतल्यानंतर माझं आन्सर काय आलं? मायनस कॉस एक्स प्लस साइन एक्स प्लस सी. अँड दिस एक्झाम्पल इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज हे एक्झाम्पलमध्ये आपल्याला एफ ऑफ एक्स हा फाइंड करायचा असतो. ठीक आहे. हे एक्झाम्पल आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये एक्सप्लेन करतोय. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? पहिलं एक्झाम्पल ज्याच्यामध्ये आपण सेपरेट इंटिग्रेशन केलं. x⁻³ वरती गेल्यावर x⁻³ झाला. सेक स्क्वेअर एक्सचं टॅन एक्स इंटिग्रेशन, आपण एक्सचं लॉग एक्स, आणि x⁻n फॉर्म्युला, बरोबर. म्हणजे त्यावेळी आपलं आन्सर आलं 3 tan x प्लस 4 log x मायनस 2/√x मायनस 7x प्लस सी. हे एक्झाम्पल एकदा 2 वेळा सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर ह्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं होतं की डिनॉमिनेटर सेपरेट केला होता आणि एक्सची पॉवर सेट केली होती. इथं पण एक्स आहे, इथं पण एक्स आहे. हा डिनॉमिनेटरमधला एक्स न्यूमरेटरमध्ये नेला होता तिन्ही ठिकाणी, आणि एक्सची पॉवर सेट करून x⁻n फॉर्म्युला यूज केलेला होता. त्याच्यानंतर क्वेश्चन 2 मध्ये टाईप 2 सुरू झाला. त्याच्यामध्ये आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले यूज करायचे होते. जसं की इथं सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 हा यूज केला होता. इथं साइन 2xचं 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स यूज केलं होतं, आणि कॉस एक्सला कॉस एक्स कॅन्सल केलं होतं. ह्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपण डिनॉमिनेटर सेपरेट करून पुन्हा कोसेक स्क्वेअर एक्स मायनस एक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन घेतलं होतं. हे एक्झाम्पलसुद्धा महत्त्वाचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्र आपण इथेच थांबतोय.